पलीकडे मार. एक नंबर काम झालं पाहिजे. येऊ दे सिमेंट येऊ दे. अरे भाऊ उद्या लोक कोणी नाव ठेवायला आपल्याला. मला जरा कमी वापर पैसे राहिले पाहिजे. तुम्हाला तरी पटाय पाहिजे सरपंच म्हणता कमी माल वापर कमी माल वापर. तुमच्या घराच्या पुढचा रस्ता डायरेक्ट एक्सप्रेस हायवे करून टाकले. इथं गोरगरीबाचे रस्ते तर होईना चांगले. अहो गोपी याचं काम असे मानव सुरी जरी आली ना तरी सुद्धा कामात बदल नाही म्हणा. आजच्या महाराष्ट्रात कितीतरी रस्ते भरवले. मुंबई पुन्हा हायवे तुम्ही पाहिलं नाही का. नीले गगन के तले रस्ते को डांबरी करे. छत्री धरणा ऊन लागायला लागले नाही तुला तो पगार नाही देणार. तुला आताच सांगून ठेवितोय. तुला अक्षरशः सांगतो मला डोंगरातून रस्ता बनवायला लावला. 25 जीसीबी 25 पॉकेट आणि डंपर तर विचारू नको भाऊ. अरे ना कशी नवा मला काय रे. असा रस्ता झाला पाहिजेत ना. अख्ख्या गल्लीत आमची आवाज आली पाहिजे. अरे देवा तुला गल्लीत कुत्रा खाता का निघतो काही तुला नाही तर असं हेल्मेट डोक्यात झाली काही टेंगोळाने निघेतून. तुला सांगतो इतका खतरनाक रस्ता केला डोंगरात. हो गोपी शेठ एवढे खड्डे कस काय राहते. अरे गोपी शेठ पैसे खाताय. नाही नाही आमच्या जीव का तुम्ही ना आम्हाला गाव ठेवले खड्डे काय ठेवले मग तुम्हाला पुरा ठेवले. तुम्ही गोपी शेठला आता शिकवणार का. 2 मिनिटात काम बंद करीन आणि घरी निघून. कामात देरी नाही महत्वाची भाऊ आजकाल. खासदार आमदार घरी आले तरी गोपी शेठला काय नाही माहिती. त्यांना पण माहिती गोपी शेठ काय बोलून. हॅलो काम करायचं गोपी शेठ किरकोळ काम करीतच नाही. आता मोठमोठ्याने कॉन्ट्रॅक्ट घेतोय गोपी शेठ. तर काय तुम्हाला सांगू 2 इंची खडी सांगितली एवढ्याला मरून घेऊन चाललाय. खतरनाक पोपट सगळं असा माझं पाठवलं का त्याला डायरेक्ट म्हणलं तो आहे ना ते डंपर डिझेलचं सांगू नको काय सांगू नको. ते डंपर परत आमच्या गल्लीला दिसला नाही पाहिजे.